ज्या माणसाने या जन्मी किंवा पुनर्जन्मी पूर्व या जन्मी निष्काम करून काय केलं पुढे मल विक्षेप 2 दोष निवृत्ती केली असू सापडते का त्याचं फक्त आत्मस्वरूपाचं काय राहिलं अज्ञान आहे त्याला म्हणतात अधिकारी पुन्हा साधन चतुष्ट संपन्न तो पुन्हा साधन शमदम सद्भाव परम सदा समाधान प्रतीक्षा आलं कळलं का म्हणजे अधिकारी पुरुषाने श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू हे काय लक्षात आला विषय अरे श्रोत्रिय म्हणजे शिकलेला असावं ब्रह्म अनुभवी असावं कृपाळू म्हणजे काय उपदेश शिष्याला कळकळ असणारा असावा श्रवण पठण करावा म्हणजे त्या मोक्ष साधन प्राप्त होईल काय होईल लक्षात आता श्रोत्रिय म्हणजे काय बरं का लक्षात ठेवा व्याख्या केली वाचली तुम्ही नाही वाचली श्रोत्रिय म्हणजे वेदशास्त्रात ज्ञान केलेला आलं ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मात्मबोधात निमग्न असणारा आणि कृपाळू म्हणजे शिष्याचा उपदेश करण्याची कळकळ बाळगणारा आलं बरोबर पुन्हा नंतर वेदशास्त्राचा अभ्यास केला समजा श्रोत्रिय आहे तो ब्रह्मनिष्ठ नाही तरी तो सद्गुरू नाही काय लक्षात विषय अरे श्रोत्रिय आहे ब्रह्मनिष्ठ नाही तो गुरुपदास योग्य नाही लक्षात कारण ब्रह्मानंद प्राप्त ब्रह्मानंद प्राप्त करून देऊ शकत नाही ब्रह्मनिष्ठ आहे आपलं शिकलेला आहे पण ब्रह्मात्मज्ञान ब्रह्मानंद प्राप्त करून देऊ शकत नाही म्हणजे मग ब्रह्मनिष्ठ आहे निष्ठा मग ब्रह्मनिष्ठ आहे ना मग तो शंका निवृत्त करू शकत नाही शिष्याला येणारी शंका काय करू शकत नाही निवृत्त करू शकत नाही म्हणून तोही गुरुपादाला काय नाही योग्य नाही म्हणजे निष्ठा श्रोत्रिय महत्वाचा नाही ब्रह्मनिष्ठ महत्वाचा नाही मग काय महत्वाचा अरे दोन्ही पाहिजे श्रोत्रिय पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ पण पाहिजे गेलं चिंतन असं हां कृपाळू पाहिजे हां पण 2 पदात जास्त चिंतन आहे चला आता शिष्यासंबंधी गुरुचे मुख्य कर्तव्य आता काल तर झालं बघ एवढं चिंतन आता शिष्यासंबंधी गुरुचे मुख्य कर्तव्य आता शिष्य काय झाला संसारातून तापला दुःखी झाला तो कुठे गेला मग गुरुकडे मुक्त होण्याकरता गेला हां लक्षात कशा करता गेला तो मुक्त होण्याकरता गेला गुरुचं काय कर्तव्य आहे संसार दुःखास त्रासून त्यातून मुक्त होण्याकरता शिष्य गुरुकडे जातो दुःखास 5 प्रकारचे भेदज्ञान कारण आहे काय आहे दुःखास 5 प्रकारचं भेदज्ञान कारण आहे आलं कोणतं भेदज्ञान जीव ईश्वराचा भेद जीव जीवाचा भेद जीव जडाचा भेद ईश्वर जडाचा भेद आणि जडाचा भेद अलग लक्ष जीव ईश्वराचा भेद आता विश्वर वेगळा जीव वेगळा बरोबर की नाही आता विश्वर कशाला म्हणतात असं विश्वराची व्याख्या केली बरं का पंचदशी ग्रंथामध्ये मायाबिंब वशीकृत्यतांश सर्वज्ञ ईश्वरा हा असे म्हणजे ईश्वर कोण मायेमध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं परमात्म्याचं म्हणजे ब्रह्माचं प्रतिबिंब मायेत पडलं प्रतिबिंब कळतं ना आपण आरसा घेतो आणि आपला तोंड आपण पाहतं मग जसं तोंड असतं तसं दिसतं ना ते बरोबर की नाही तसं मायेरूपी आरशामध्ये ईश्वराचं म्हणजे ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं तो ईश्वर झाला आणि अविद्येमध्ये प्रतिबिंब पडलं तो जीव झाला आलं जीव ईश्वराचा भेद मग भेदच आहे ना आहे की नाही जीवाचा आणि ईश्वराचा काय ईश्वर कुठं सर्व जगाची सृष्टी निर्माण करणारा आपण कुठं आपलं घर घरातलं आपलं काय कळत नाही भेद आहे की नाही हां काय म्हणतात काय आम्हाला देव कुठं कळतं हो देवाचा आणि आमचा काय संबंध असं म्हणतात भेद समजतात सर्वसामान्य जीवाला कळतं भेद जीव ईश्वर म्हणजे कोण सर्व जगाची सृष्टी जगाचं निर्माण करणारा ईश्वर आता जीवाचा भेद आता सांगा एक जीवाचा दुसऱ्या जीवाशी भेद आहे की नाही हां आता मला सांगा आपण सर्व एक जीवच आहोत ना पण भेद आहे की नाही हां आता 2 पोरं एकत्र आले हां ते भांडायला लागली कशामुळे भांडायला लागली हां भेद हां बरोबर की नाही आणि ह्याची आई त्याच्याकडे पाहताना कशी पाहती भेद आणि त्याच्या ह्याच्याकडे पाहताना कशी पाहती आहे की नाही जीवाचा काय झाला हा किंवा साप चालला आपण त्याला आता त्याला हात फिरवत त्याच्या अंगावर भेद त्याच्यामुळे हात फिरवू का आपण वा बरं झालं भेटलं म्हणजे भेद कशामुळे घडतंय सर्व त्याचा माझा भेद अर्थात तो चालला त्याच्यापर्यंत तो काय आपला चावायला आला का पण आपला किती भीती वाटली असं वाटतं चावतो
अरे तू त्याच्या पद्धतीने चालला ना, पण भेद याला कारण काय, फक्त तुकाराम महाराजा भेद गेला म्हणून तुकाराम महाराज साप होता, पुन्हा वाघ होता तिथं, आहे तुम्ही कुठं पाहता का तिथं, आहे ना, मग तिथं वाघ होता, तुकाराम महाराज भेद गेला म्हणून काय झाला, म्हणजे दुःखात संमत नाही, भेद गेला आणि दुःख संपलं असं म्हटलं एक श्रुती बरं का. द्वितीयाद वय भयम भवती, द्वितीयाद वय भयम भवती, दुजे जाऊ बरं का, भेदामध्ये दुःख आहे, द्वितीयाद वय भयम भवती श्रुती अशी. द्वितीयाद वय म्हणजे द्वैत जर असलं तर भय होतं, भय माणसाला. आता वाघ निघाला, आता आपल्याला वाघाला काय वाटतं, भेद वाटतो, तू आपला पान पळतो ना, आपण त्याला पान पळतो का, भेद. हां, आणि त्याचा आत्मा आपला आत्मा असं असलं, मला भेद होईल का, ज्ञानोबा हा काय म्हणले, रेड्याचा माझा आत्मा काय आहे, ठीक आहे म्हटलं की नाही, तसा आपला बोध आहे का, नाही, आपला भेद आहे, म्हणजे जीवजीवाचा भेद, कळलं का, जीवजीवाचा काय. आता जीवजडाचा भेद, जीवजड म्हणजे काय, दगड ना आपण एक आहोत का, हे दगड नाही, भेद आहे ना आपल्या त्याच्यात. हां, आता जीवजडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद, ईश्वर कुठं जगाची निर्मिती करणारा, आणि ह्यो जड कुठं आहे, हे दगड पाषाण जड आहे नाही, भेद आहे की नाही यांचा भेद. आता जडाचा भेद, आता ह्याचा आणि ह्याचा भेद आहे की नाही, भेद, याला मग जडाचा भेद. अलग 5 प्रकारचा भेद झाला. भेद काय झाला, दुःखाला कारणीभूत 5 प्रकारचा भेद आहे. काय आहे, हां, या 5 प्रकारचा भेद ज्ञानाने जीवास दुःख होते. कशाने दुःख होतं जीवाला, भेदानं. कशाने दुःख होतं, साप चालला, भेद असल्यामुळे दुःख होतं का, अभेद असल्यामुळे भेद, कारण त्याचा आत्मा वेगळा, आपला आत्मा वेगळा, साप वेगळा, आपण वेगळे आहोत. आणि साधू पुरुष जो असतो त्याच्या जवळून जरी साप गेला तर त्याला भेद वाटत नाही, त्या सापाचा काही त्याला वाटत का, भेदच नाही. म्हणजे भेद माणसाला दुःखाला कारणीभूत होतो. बघा, सर्व दुःखाला कारणीभूत काय होत आहे, भेद. पाठीमाग गेलं बघा, काय गेले पाठीमागे, हेच गेली प्रक्रिया, कुठे ते कोष्टकच गेले बघ, दुसरा चरण पहा बरं. हे बघा, संसार दुःखास कारण, शरीर अधिष्ठान, शरीरास कारण, धर्माधर्म, धर्माधर्माला कारण, पाप पुण्य, पाप पुण्य कारण, राग द्वेष, गेला सापडे तुम्हाला. दुसऱ्या तरंगामध्ये पान नंबर जुळते का नाही काय आम्ही, 24 पान नंबर आहे. अरे हेडिंग काढा ना, हेडिंग आहे पाहिजे असं, हेडिंग आहे, अरे दुसरं हेडिंग आहे, दुसरा चरण, दुसरं हेडिंग, दुसरा चरण, दुसरं हेडिंग, सिद्धांत मताने अधिकाऱ्याचं. अरे बाबा ते नाही, त्याचं पुढचे असे, हे पण नकाशा पाहणं पुढे, नकाशा दिलाय त्यानं, नकाशा पुढे पान उलटा ते, आणि नकाशा दिलाय त्यानं, ते कुठे सापडेल तो नकाशा पाहिजे, सापडेल. असा नकाशा नाही का त्याच्यात, शेडिंग नंबर, शेडिंग दुसरं काढलं का, त्याच्या पाठीमागे एक पान उठते फक्त, ते बघते तिथं आहे का, ते आहे ना. संसार दुःखास कारण काय, शरीराला कारण कोण, धर्माधर्माला कारण कोण, रागद्वेषाला कारण कोण, अनुकूल प्रतिकूल ज्ञानास कारण कोण, भेदज्ञान, हे का नाही, हे पाहिजे होतं. काय होतं, भेदज्ञान, हे का नाही, कळलं का तुम्हाला. आणि पुन्हा पाठीमाग काय गेलं आणखी बघा, ते कुठे गेलं, तिथंच आणखी त्याच्या पुढच्या पानावर मला वाटतं. हे बघा, जीव धर्म वेगळं आहे ना, ब्रह्माचे धर्म वेगळे, जीवाचे धर्म वेगळे आहे का तिथं, त्याच पानावरती काय तिथं ते, आणि पण ते दिसतं ते, आणि आधी पण ते पोस्टर ते, मग काय ते, अरे तेच ना मग काय ते, वाच आणि मग तेच आहे ना, तेच सांगायचं मला. जीवाचे धर्म वेगळं, ब्रह्माचे धर्म वेगळे. हा, जीवाचे कसे धर्म आहे, क्लेशयुक्त, दुःखयुक्त, ब्रह्म कसं आहे, क्लेशमुक्त. हा, जीवाचे धर्म काय, अनंत, भेदयुक्त, आणि ब्रह्म कसं एक आहे. जीव कसं आहे, परिच्छिन्न आहे, आणि ब्रह्म कसं व्यापक आहे. कळले कळा, भेद ज्ञान कळलं का. म्हणजे भेद ज्ञान दुःखाला कारणीभूत आहे. काय दुःखाला कारणीभूत आहे, किती प्रकारचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव जडाचा भेद. कळलं एवढं. चला, 5 प्रकारचा भेद ज्ञान जीवास दुःख होते. म्हणून शिष्यबुद्धीत
असणाऱ्या 5 प्रकारच्या भेदाचे अनंत युक्तीने निराकरण करून, अनंत युक्ती म्हणजे अनेक प्रकार दृष्टांत देऊन करून अविद्या मनरहित जीव अद्वितीय ब्रह्माचे आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे. मग गुरुनं काय करायचं? अद्वितीय ब्रह्म जे आहे आत्मत्वाने, अरे ब्रह्म तुझा आत्मा आहे असं आत्मत्वाने प्रत्यक्ष ज्ञान करून देणे. तो जीव नाही, तो ब्रह्म आहे असं म्हणायचं. आलं? संसाराचा मिथ्यात्व निश्चय करून देणे. काय 2 गोष्टी करायच्या. कोणत्या गुरुनं? अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान आत्मत्वाने करून द्यायचं, प्रत्यक्ष ज्ञान बरं का. आणि संसाराचं मिथ्यात्व सांगायचं, संसार मिथ्या आहे आणि ब्रह्म काय आहे? सत्य. ब्रह्म तुझा आत्मा आहे, संसार काय आहे? मिथ्या. असं 2 प्रकारचा उपदेश करायचा. काय करायचा? हा, हे गुरुचे मुख्य कर्तव्य होय. अशा प्रकारचा अद्भुत उपदेश करणारा एक असंच आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. त्याला काय म्हणायचं? आचार्य किंवा सद्गुरू. आचार्य म्हणजे काय? आचनोति शास्त्रार्थम बरं का. अनेक शास्त्रातलं जमा करून सांगतो त्याला म्हणतात आचार्य. हा, काय सांगतो? अनेक शास्त्रार्थ जमा करून सांगतो ज्ञान, त्याला म्हणतात आचार्य. आचनोति शास्त्रार्थम. ची चिनोती म्हणजे काय करणे? गोळा करणे असं धातू दुसऱ्या पुस्तकात. अलग लक्षात. तर आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. त्याला काय म्हणायचं? सद्वस्तूची ओळख करून देणारा त्याला काय म्हणतात? सद्गुरू. काय म्हणायचं? सद्वस्तूची, सद्नाम ब्रह्म, या ब्रह्मस्वरूपाची ओळख करून देणारा सद्गुरू. असं सद्गुरू कोण आहे? जगद्गुरू शंकराचार्य सद्गुरू. हा, शंकराचार्य काय? सद्गुरू. पुन्हा जगद्गुरू, त्यालाच म्हणा सद्गुरू म्हणा, जगद्गुरू म्हणा. कृष्ण म्हणजे जगद्गुरू आणि तुकाराम महाराज जगद्गुरू. आलं लक्षात? किती गुरु झाले तर हे? तुकाराम महाराज, शंकराचार्य, भगवान कृष्ण परमात्मा. आलं लक्षात? हा हा, आहे का नाही? मग कोणते का कोणता अभंग? सद्गुरू सारिका किंवा श्रीगुरू सारिका, अष्टा पाटीरा का इतरांचा लेखा कोण तरी आहे ना, त्या अभंगावर आपले चिंतन मांडायचं. पंत कृष्ण परमात्मा एक सद्गुरू म्हणजे गुरु, जगद्गुरू. हा, तुकाराम महाराज जगद्गुरू आणि शंकराचार्य जगद्गुरू म्हणा, सद्गुरू. चला, सद्गुरू म्हणावे. नाहीतर आपण स्वतः मुंडन करून दुसऱ्यात मुंडन करविणारा व तसंच ब्रह्माच्या दुसऱ्या काही सांप्रदायिक चिन्हाने युक्त करणारा आचार्य किंवा गुरु नाही. आलं? मग गुरु कळला तुम्हाला? कोणता गुरु? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. कळलं का नाही? गुरु कोण? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरु म्हणतात. हा, याचा आचार्य किंवा सद्गुरू म्हणावे. नाही तर आपण स्वतः मुंडन करतो. आपण काय करतो? डोकी भाजून काढतो. काय करतो? डोकी भाजून. शिष्याला म्हणतो डोकी भाजून काढा लागते, तशी केस काय म्हणतो? हा, आपण स्वतः मुंडन करून हा दुसऱ्याच मुंडन करायला लावतो. अलग लक्ष. काय करतो? त्याला सद्गुरू म्हणायचं. अशा दुसऱ्या काही संप्रदाय चिन्हांनी युगांकित करणार असं आहे ना. काही काही बरेच संप्रदाय आहेत आणि त्या संप्रदायामध्ये तशा पद्धतीने त्याला ते शिष्याला बनवतात. काय करतात? शिष्य. मग जसा संप्रदाय असं ते दीक्षा देतात तसं ते करायला लावतात. ते निष्ठावंत तशा पद्धतीने वागतात. अलग लक्ष. चला, पुष्कळ संप्रदाय. पण हा वारकरी संप्रदाय सारखा जगात संप्रदाय नाही. वारकरी सारखा संतासारख्या जगात संत नाही, वारकरी पंथासारखा जगात पंथ नाही. कळलं का? काय लक्षात आलं? वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही, वारकरी संतासारखे संत नाही, वारकरी पंथासारखा पंथ नाही, वारकरी ग्रंथासारखे दुसरे जगात ग्रंथ, ज्ञानेश्वरी, गाथा. कळलं की तुम्हाला? किती झालं तुमच्याकडे डोक्यात? काय काय अरे काय झालं मला आताच म्हणलं. वारकरी संतासारखे जगात संत नाही, वारकरी ग्रंथासारखे पंथासारखा पंथ नाही, वारकरी संप्रदाय ग्रंथ नाही, संप्रदाय नाही. संप्रदाय आपलं संत, ग्रंथ, पंथ, संप्रदाय. संप्रदाय संत, ग्रंथ, पंथ, संप्रदाय. संप्रदाय हा ग्रंथ, पंथ आणि संप्रदाय. आलं ना? ग्रंथ, पंथ आणि संत, संप्रदाय. आलं लक्षात? चला, म्हणजे विशेष प्रकारचं वाटतं संप्रदायाचं कार्य. विशेष म्हणजे कुणी आणि मुक्त व्हा. त्याची इतर संप्रदायामध्ये काय लय वेगळं काम आहे. त्याची दीक्षा घ्यावं लागते. संन्यासामध्ये जातात काय घ्यावं लागते? दीक्षा घ्यावं लागते. बरोबर. काय घ्यावं लागते?
दीक्षा पण वारकरी समजा आहे काही 4 वर्ष शिकला तर लग्न करता येत त्याला वाटलं ब्रह्मचार्य राहायचं ब्रह्मचार्य राहता येतं म्हणजे काही अडचण नाही. आणि दुसऱ्या संप्रदायात दीक्षा घेताना बराच उद्योग करावा लागतो. ह्याला का घातली म्हणतात हा 10-5 रुपयाची माळ आणायची 2-4 काय पेढे आणायची हा झाला वारकरी. काय लागतं का त्याला अडचण? वारकरी संप्रदाय म्हणजे काहीच अडचण नाही. पण दुसऱ्या संप्रदायामध्ये साऱ्या अडचणीच. त्या दीक्षा घ्या त्यांचा जप करा नामकं तमकं त्यांचं लई म्हणजे वेगळं सर्व. पण वारकरी संप्रदायाचा सोपा मार्ग कुठलाच नाही. आणि म्हणून बरं का वारकरी संप्रदायामध्ये राहून आपलं हे राहणं महत्वाचं आहे. पण काय करतात लोक इथे येतात तिकडे जाऊन संन्यास घेतात. काही पोरं जे जातात ऋषिकेश साडी जोडला संन्यास घेतात. आम्ही तिकडे गेलो पण शिकण्याचं आमचं डोक्यात होतं आम्ही काय संन्यास घेत नाही मागे चला कशा करता भाग सांगतो आपला संप्रदाय सोडून देतात ते लोक. चला कुठं वाचायचं श्रुती स्मृती प्रमाणावरून मुंडन करून स्वतः तरी गुरु नाही बरं का. श्रुती स्मृतीच्या प्रमाणावरून हे गुरु लक्षण सांगितले आहे. श्रुती म्हणजे वेद. श्रुती म्हणजे काय आणि स्मृती म्हणजे गीता. श्रुती म्हणजे वेद स्मृती म्हणजे गीता. गीता म्हणजे नुसती गीता नव्ह बरं का. स्मृती म्हणजे मनुस्मृती पाराशर स्मृती हरिस्मृती अलग अशा स्मृती आहेत. 20 स्मृती आहेत. गीता 20 ग्रंथ आहेत. 20 ऋषीची 20 ग्रंथ. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्म शिकवला आहे. कसं वागायचं काय करायचं माणसाने काय करावं हे सर्व शिकवलं त्यामध्ये. लक्षात शिष्याचे लक्षण आता हे झालं बरं का. गुरुचं कर्तव्य काय झालं. पहिलं काय केलं गुरुचं लक्षण केलं. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. गुरु कसा पाहिजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. नाही ते घातली की माळ का झाला गुरु की दक्षिणला का दरवर्षी दक्षिण दिलीच पाहिजे. नाही दिलीच पाहिजे आहे ना. काय आलं पाहिजे घातली माळ का झाला काळ कशाला दक्षिणाला दरवर्षी महाराज हजर कुठं घरी काढा दक्षिणा. असलं काय कामाचं नाही. गुरु कसा असावं ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. आता हे खेडेपाड्याला पाहायला मिळतं का तुम्हाला असलो गुरु आले काय नाही तिने काय केलं असतं मग माळ घातलेली असते है ना. गुरु महाराज दक्षिणा आकर्षण होते. आता एका गावात जर दक्षिणा जमा किती होईल त्या दक्षिणा एक होता म्हणजे त्याच्याकडे कितीतरी आधी तेव्हा म्हणलं आम्ही 1 रुपया घेतो शिष्य काय होतो हा. आता 1 लाख शिष्य म्हणजे किती पाहिजे त्याला 1 लाख. ते मध्ये त्या मोबाईल लावतं ना ते महाराज 10 रुपये घ्यायचे फक्त. हाल तर मोबाईल 1 रुपये नाही 10 रुपये नाही पण ते गेले ते महाराज. नाही ते काय म्हणते ना सियाराम हा तेच नाव हा सियाराम हा ते कसे होते देशाकडे जे आले ना लोक द्यायचे का त्याच्यातले फक्त 10 घ्यायचे ते 90 वापस द्यायचे असं. इतके त्यांच्याकडे किती पैसे जमा झाले पुन्हा ते दानधर्म केला. काही कोटी देणार राम मंदिराला दिले. हा किती काही कोटी रुपये ते राम मंदिराला दिले दानधर्म केला फक्त 10 दिवस. सियाराम बाबा म्हणून ते लय वय उरत ते रामायण कंपल्सरी जाळात काळी उडत होतं मी पाहिलं जाळात. काळी जोडत होती. हा मग हा जाळात काळी जोडत जाळात त्यांचं बघा किती असं रामायण कंपल्सरी वाचायचं कंपल्सरी. ते नाही किती महिन्याला होते त्यांचे? 120. आम्ही पाहिलं त्याला आम्ही दर्शन केलं त्याची एवढीच कॅटली रे दिवसभर किती भक्ती होते तुम्ही तेवढीच कॅटली चहा करून स्वतः करते कुणाचा स्वतःच्या टाकायचं बघितलंय आम्ही ते दर्शन घेतलं. नाही करायचं कॅटली टाकायचं. ते नर्मदा मैयाला लय मानायची ती मग तिथंच राहत होते ना ते. नाही चहा कॅटलीमध्ये चहा करून टाकायची का ते करून टाकायचं चहा तेवढा चहा दिवसभर किती लोक एकदाच करायचं एकदाच फक्त ते चहा कोणाला प्यायचं दिवसभर दिवसभर पुरा गरम पुन्हा राहायचं. गरम चहा मला वाटतं रिद्धी सिद्धी असते बघ कंपल्सरी रामायण वाचायची ती कंपल्सरी. रिद्धी सिद्धी असते त्याची. हा म्हणजे ते जर आपण 100ची नोट दिली का ती 90 वापस द्यायची आणि 10 ठेवायची. म्हणजे बघा किती आणि तिच्यातले ते काही कोटी राम मंदिराला दान द्यायचे. हा, मग चला कळलं का तुम्हाला हे तरी तो श्रुती म्हणजे श्रुती काय वेद स्मृती म्हणजे ग्रंथ गीता वगैरे प्रमाणावरण गुरु लक्षण हे सांगितलंय. म्हणजे ते ग्रंथ करते म्हणतात आम्ही लक्षण सांगितलं नाही. श्रुतीवरून स्मृतीवरून अलग लक्ष करून सांगितलंय. आता श्रुती म्हणजे काय समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं उपनिषद कोणत्या उपनिषद वाक्य काय माहिती प्राप्त करून देऊ शकत नाही. मध्ये प्रश्न उपनिषद आहे समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुकडे जाताना समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ श्रोत्रियकडे जावं. समित पाणीम दक्षिणा वगैरे काहीतरी घेऊन जावं. समित घेऊन जावं दक्षिणा घेऊन जावं. गुरुकडे जाताना काय हाताने जाऊ काय महत्वाचं नाही.
चला असं दोन्ही म्हणजे श्रुतीवरून हे लक्षण केलं. कोणाचं? गुरुचं. श्रुती ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. शिष्याचे लक्षण आता हे झालं गुरुचं बरं का, हे गुरुचं लक्षण झालं. पुन्हा गुरुचं काय कर्तव्य झालं. आता काय आलं? शिष्याचं लक्षण. आता शिष्य काय झालं? काय आलं? शिष्याचं लक्षण आलं. आता पहिल्या दुसऱ्या तर्कात विस्तारपूर्वक जे अधिकारीचे लक्षण सांगितले आहेत ती शिष्याचे लक्षण समजावी. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता गुरुची सेवा करावी. पहिल्या व दुसऱ्या तर्कात. आता पहिल्या तर्कात काय सांगितलं? अधिकारी गेले ना. अधिकारी काय काय गेले अधिकाऱ्याचं? अरे अधिकारी काय काय असावं? अधिकारी कोण? ज्या पुरुषांनी ते आहे ना त्याच्यात पहिल्या तर्कात अधिकारी पुरुषांनी ज्या या जन्मी किंवा पूर्वजन्मी. आता मी म्हणतो तुम्ही म्हणता रे, तुम्ही स्वतः म्हणले पाहिजे. बाया बरोबर काय बाया निष्काम कर्म उपासना करून दोन दोष निवडून फक्त ब्रह्मस्वरूपाचे आवरण त्यांच्या चित्तात आहे व तो वेदशास्त्राचा अधिकारी होणार. परमात्म्याचं म्हणजे ब्रह्माचं प्रतिमा माहीत पडलं. अर्धच वाटलं पुढचं सोड. आपण आरसा घेतो. साधन सृष्टी म्हणजे पुन्हा साधन चेष्ट पाहिजे. तसं दिसतं ना लक्षण. साधन चेष्ट म्हणजे काय? विवेक वैरागी समाधी षटक मोक्षत्व. साधन चेष्ट झालं नाही. विवेक वैरागी आहे ना, विचार पाहिजे त्याला, वैरागी पाहिजे. हा विवेक वैरागी समाधी षटक. समाधी षटक म्हणजे काय? जीवाचा निश्चय काढ त्याच्याकडे पाहाय ना ते शम दम श्रद्धा. हा शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा या सहा समाधी षटक असे म्हणतात. अलग लक्ष दे. हे शिष्य ठिकाणी पाहिजे पहिल्यावर दुसऱ्या तरंगात. आता दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक सांगितलं त्यांना. सर्व जगाचं विस्तारपूर्वक म्हणजे कसं सांगितलं? अधिकारी. हे काय म्हणतात? पूर्वपक्ष काय म्हणतो? अधिकारी तुमच्या ग्रंथात सिद्धच होत नाही. पण यांनी काय केलं? सिद्ध करून दाखवलं. त्याच्यामध्ये प्रकार केले. पामर विषय जिज्ञासु आणि मुक्त केले की नाही प्रकार? किती केले? सापडते पामर विषय जिज्ञासु मुक्त. हे विस्तारपूर्वक दुसऱ्या तरंगात सांगितलं. कसं सांगितलं? तुम्ही पाठीमागून विचार सर्व वाचून काढा बरं. पाठीमागून चिंतन करा. अधिकारी विषय प्रयोजन लक्षात. अधिकारीचं लक्षण म्हणजे फक्त अधिकाऱ्याचाच विस्तार सांगितला पाठीमागे. चला कळलं. तर पहिल्या व दुसऱ्या तरंगात विस्तारपूर्वक अधिकारीचे लक्षण सांगितले आहेत. आलं. ते शिष्याचे लक्षण समजावे. वेगळे ते लिहिलं नाही, समजावे. त्या शिष्याने अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता. त्या शिष्याने काय करायचं? अद्वैत आत्मबोध प्राप्ती करता गुरुची सेवा करावी. कशा करता सेवा करावी? अद्वैत आत्मबोध प्राप्ती व्हावी म्हणून सेवा करावी. गुरुविषयी पुन्हा विचार. कोणाविषयी विचाराला? आता एकदा लक्षण काय सांगितलं? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सांगितलं. तेवढ्या थांबत नाहीत ग्रंथकार. तर काय करता? पुन्हा विचार करता. श्रुती वाक्याच्या गुरुच्या सहाय्या वाचून सुबुद्धीने आपल्याशीच विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. बघा श्रुती वाक्याचा. श्रुती वाक्य म्हणजे काय बरं का? श्रुती वाक्य म्हणजे एकमेव अद्वितीयम ब्रह्म असं वाक्य. श्रुतीचं वाक्य काय? एकमेव अद्वितीयम ब्रह्म. एकम एवम अद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म कसा आहे? एकमेव अद्वितीयम ब्रह्म. आता नुसतं ऐकलं जर गुरुने सांगितलं ते कळलं का त्याला? आता मी काय म्हणलं? एकमेव अद्वितीयम ब्रह्म. तुम्हाला खरं सांगणार ईश्वर जडाचा भेद कुठं जगाचे. आणि ह्या शब्दात जर समजा या वाक्यात जर गुरुच्या मुखातून जर ऐकलं तर कळलं नाही. आता एकम एवम अद्वितीयम. एक असून अद्वितीय आहे असं ब्रह्म. एकम एवम अद्वितीयम. एक असून अद्वितीय आहे, द्वैत नाही. एवम याप्रमाणे चकारात्मक एकमेव अद्वितीयम ब्रह्म. ब्रह्म असं आहे. सत्यम ज्ञानम ब्रह्म अनंतम ब्रह्म. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे, ज्ञानरूप आहे, प्रकाश रूप आहे ब्रह्म. म्हणजे गुरुच्या मुखातून ऐकल्यानंतर त्याचा अर्थ कळतो. काय होतो? श्रुती वाक्याचा गुरुच्या सहाय्या वाचून सुबुद्धीने आपल्याशी विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. आपण घेतला वेदन बसला वाच. आपणच ग्रंथ वाचतो, तुम्हाला काहीच कळत नाही. आपण जर विचार सागर घेतला असं वाचू लागलं काय कळत नाही. पहा पूर्वपक्षी का म्हणतो तुझा ग्रंथ निष्फला बंद वाचन. त्याचा काहीच उपयोग नाही तुमचा. मग नवीन वाचलं काय? अरे निष्फल मग कशाला वाचायचे? हो काय फलच नाही आहे ना.
मग ह्याला गुरुमुखानं ऐकायचं. ग्रंथ कसा ऐकायचा? गुरुमुखातून ऐकल्यानंतर मग ते त्याला ज्ञान होतं. विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही, स्वतःच्या बुद्धीने आनंद होणारच नाही, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. सद्गुरूच्या साहाय्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्ती होईल. कोणाच्या साहाय्याने विचार केलाचा? सद्गुरूच्या साहाय्याने विचार केला, त्याला परमानंद प्राप्त होईल. ज्याप्रमाणे सर्व नद्या, आता उदाहरण काय दिलं बा, आता नद्या आहेत, तलाव आहेत, आहे की नाही सर्व? आहे. आणि हे कुठलं पाणी येतं? हे कुठून पाणी येतं? नद्यामध्ये, तलावामध्ये पाणी कुठून येतं? नालीचं, वड्याचं, डोंगरातून येत असं पावसाचं वेगवेगळ्या ठिकाणी आता वेगळ्या ठिकाणी विहिरी खाल्ली, तलावात पाणी कुठून आलं? विहिरीत पाणी कुठून आलं? विहिरीत पाणी जमिनीतून आलं, जमिनीतून कुठं आलं? वरून आलं, आकाशातून, आणि आकाशात कुठून आलं? जमिनीतून गेलं, बाष्पीभवन बाष्पीभवन झालं. म्हणजे जमिनीतून कसं काय बाष्प होतं ना. अरे वेळेला असं म्हणतात, मला ऐकलं मी काय पाहिजे. अरे ढगत, आता ढग तयार होतात समुद्राचं पाणी. तेच ना, मग बाष्पीभवन होतं ना. हा, म्हणजे समुद्राचं पाण्याचं होतं ना ते. कुठलं होतं? बाष्पीभवन होतं, पण कुठल्या पाण्याचं होतं? जमिनीतल्या पाण्याचं कसं होईल? जमिनीतून पाणी समुद्राच्या पाणी, तलावाच्या पाण्यात, हा, समुद्राच्या तलावाच्या नाही होत, समुद्राचे समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं ते. त्याचे ढग तळ्यात पाणी असतं किती उन्हाळ्यात, तसं संपून जातं ते. नाही आमचं तळलं मोठे. अरे समुद्रातून होते असं छोट्या छोट्या. अरे समुद्रात काहीच पाणी ते. हा, तळ्यात किती असून असणार पाणी? पण उन्हाळ्यात संपत नाही ना, एवढं कसं आहे पाणी नाही. असं तरी तयार त्या होत नाही. समुद्रामध्ये तयार होतात ते ढग, असं म्हणतात. काय होतात? काय होतं, उन्हाळ्यातच बाष्पीभवन जास्त होतं ना, आणि ते पाणी तळ्यातलं तोपर्यंत दाटून जातं. मग समुद्रात कायम पाणी असल्यामुळे हा, समुद्रात बरख्या ढग तयार होऊ शकतात, असं काय नाही. समुद्राचं पाणी बरोबर की नाही, कुठं आलं? ढगात आलं, बरोबर की नाही. आणि ढगाचं पाणी कुठं आलं? तळ्यात आलं. मग तर आता मला सांगा, समुद्राचं गोड की त्या तळ्यात आलेलं गोड आहे? ते कशामुळे गोड झालं? अरे ढगाच्या माध्यमातून आलं ते. कोणत्या माध्यमातून आलं? ढगाच्या माध्यमातून. आकाशात पतितम तोयम, बरोबर. येता गच्छति सागर, आकाशातून पडलं पाणी कुठं जातं? समुद्रात. विषय काय चालला? अरे त्या समुद्राचं पाणी खारं पाणी गोड का झालं? ते ढगातून आलं ते. आणि एखादा गेला कुठं? म्हणलं समुद्राचं पाणी, चला तिथं पिऊ. मग त्याचं तोड कसं होणार? खारट. समुद्राचं पाणी कसं आहे? खारट. मग हे गोड का लागतं? समुद्राच्या ढगाच्या मुखात म्हणून गोड झालं. ते का गोड लागत नाही? समुद्राचं पाणी ते. तसं या ग्रंथामध्ये अथांग ज्ञान आहे, पण कसं आहे? समुद्राच्या खाऱ्या पाण्यासारखं. पुणे जर डायरेक्ट जर ग्रंथ हातात घेऊन वाचू लागला, त्याला काही सुद्धा याच्यातलं कळणार नाही. जरी वाचत राहिला तरी त्याला काही सुद्धा कळणार. जरी विषय लक्षात आला त्याला योग्य असं ज्ञान होणार नाही, निसंदेह बोध होणार नाही. निसंदेह बोध होण्याकरता गुरुमुखांतूनच हे ऐकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञान बरं का. श्रुती वाक्याचा गुरुच्या सहयोगातून सोबतीने आपल्याशी विचार केला तर त्यापासून आनंद होणार नाही. डायरेक्ट जर तळ्यात समुद्राचं पाणी प्यायला आनंद होईल का? सद्गुरूच्या साह्याने विचार केला तरच निसंदेह परमात्मबोध होऊन परमानंद प्राप्त होईल. तळ्याचं पाणी आनंद होईल. ज्याप्रमाणे सर्व जगात नद्या, विहिरी आहे का नाही? आलंच नाही. ज्याप्रमाणे सर्व जगात नदी आहे की नाही? त्यातली गोड पाणी का? ढगातून आलं. विहिरी आहे, विहिरीचं पाणी कुठून आलं? ढगातून आलं. तलाव आहे का नाही? झरी इत्यादी पाणी असते ते सर्व मेघद्वारा, मेघ म्हणजे ढग, मेघद्वारा समुद्राचे आलेले असून आता विहिरीत कुठलं आलं? समुद्रात. कशाद्वारा? ढगाच्या. विहिरीत आलं, तलावात आलं, ढगाद्वारा गोड झालं. म्हणते ते पेल्यापासून सर्वांना आनंद प्राप्त होतो असे असतात. जर कोणी साक्षात समुद्राचे पाणी पिऊ लागला तर त्याला काय होतंय? समाधान होणे तर दूरच, पण काय होतंय? पण तृष्णायुक्त न होता, म्हणजे तहान न जाताना त्या खारट पाण्यामुळे त्याचे तोंड मात्र वाईट होते. म्हणून समुद्राचं पाणी आहे ते गोड आहे का? विहिरीच्या तलावाचं गोड का? मेघाच्या द्वारा मात्र वाईट होते. त्याप्रमाणे वेदवाक्यात सोबतीने विचार करणाऱ्याची स्थिती होते. ह्याची होते. स्वतः ग्रंथ वाचत बसलं तर काय उपयोग होत नाही. म्हणजे
जीवब्रह्माचे ज्ञान झाल्यामुळे त्यास जन्म मरणाची दुःखे भोगावी लागतात. आलं का लक्षात? चला शंका. हो आता शंका किती बरं का काय करतात आता ते शंका आणि समाधान. शंका काय केली? अहो रामानुजाचार्य मध्वाचार्य वगैरे पुरुषांनी आपापल्या पूर्वजाला वेदवाक्याचा विचार केला. कोणी विचार केला? रामानुजाचार्य मध्वाचार्य संप्रदायात बरं का. रामानुजाचार्य संप्रदाय आहे, मध्वाचार्याचा काय आहे? संप्रदाय आहे बरं का. आता हे रामानुजाचार्य चरित्र मला सांगायचे बरं नाही आहे तसं. माझ्याकडे 108 उपनिषद एक पुस्तक आहे माझ्याकडे. 108 उपनिषद. 108 नाही 10 उपनिषद बरं का. 108 उपनिषद बहुतेक माझ्याकडे होते बरं का ते. पण 10 उपनिषद पुस्तक आहे माझ्या कशात तरी. तर त्याच्यात काय झालं? कप्प्यासन काय शब्द झाला? कप्प्यासन. कप्प्यासन म्हणजे देवाचं मुखच आहे. हा कपी म्हणजे वाढलं किंवा माकड. आता माकडचं गुदद्वार कसं असतं? लाल. कसं असतं? लाल. शौचाला जायचं स्थान कोणतं? लाल. कोणाचं? माकडाचं. आणि तसं तोंड कोणाचं? म्हणजे देवाचं. काय काय झालं? तसं कोणाचं तोंड? देवाचं लाल तोंड म्हणे. कप्पे असं म्हणजे काय? देवाचं लाल तोंड आहे. म्हणजे कोणाची उपमा दिली? त्या माकडाच्या ढुंगणाची उपमा कोणाला? देवाच्या तोंडाला. मग ते ऐकायला होतो रामानुजाचार्य. त्याला रागच आला म्हणला माकडाच्या ढुंगणाची उपमा देवाला देते हे ऐकायचं झाला. बस त्या गुरुचा त्याग केला. स्वतंत्र संप्रदाय काढला. कोणी? रामानुजाचार्य. रामानुजाचार्य म्हणजे कोण माहिती का तुम्हाला? असे पक्के असे गळ्यात माळ घालतात. पक्के गाळ असतात. दोन पदर असतात गळ्यात असतात आणि मध्ये कुंकवाची रेस असते आणि असं असतं. मग ते मोठं गंध असतो असं. ती हरे राम हरे कृष्ण हा आयस्कॉन ते गीता ते देते. इस्कॉनवाले दुसरी ती. नाही ते चॅनेल वगैरे दाखवतात ना आस्था वगैरे त्याच्यावर असं. हा असं इथून गंध सुरू होतो पण असं इकडं आणि मध्ये एक नाही नाही हे खाली काय डोळ्यात खाली नाही वरीच असते. अशी एक रेस असते. वरीच असते इथं. ते रामानुज पंथ त्यांचा जास्त अयोध्येला त्यांचे लोक आहेत रामानुज जास्त अयोध्येला. त्यांना का मी बापू म्हणलो ती बाबा तेच होत दुसरी प्रेमानंद महाराज. नाही ना दुसरी एक अहो रामानुजाचार्य मध्वाचार्य हे बरं का. मध्वाचार्य हे मोठे आचार्य होऊन गेले. थोर पुरुषाने आपापल्या गुरुद्वारा वेदवाक्याचा विचार केला. कारण वेदवाक्याचा विचार केला ना तर त्या जीवब्रह्म ज्ञान होता. द्वैत निश्चय होऊन गुरुवाक्याचा विचार केला. पण काय झाला? त्यांना जीवब्रह्म ज्ञान झालं नाही. द्वैत वाक्य निश्चय होऊन मुक्तही झाले. बरं शंका ही काय झाली? शंका. असे असता गुरुद्वारा वेदवाक्याचा विचार केला तर जीवब्रह्म ज्ञान होऊनच अधिकारी मुक्त होतो. ऐक्य ज्ञान नाही असे कसे म्हणता येईल? त्यांनी वेदवाक्याचा गुरुही केला. आपलं विचारही केला. कोणाच्या द्वारा? कुणी? लोकांना. ब्राह्मणाचार्य मध्वाचार्य ते मुक्त झाले.